या सरकारमध्ये जर दम असेल तर ते बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं. जर निवडणूक आयोग मृतावस्थेत असेल तर लोकशाही मृतावस्थेत जाण्यासाठी वेळ लागणार नाही. त्याची ती सुरुवात झालेली आहे. सरकारच्या कामगिरीच्या संदर्भात ते स्वतःवर खुश आहे, जनता त्यांच्यावर खुश नाही. नेते कमकुवत झाल्यामुळे, नेते घाबरल्यामुळे, नेत्यांनी केलेल्या पापामुळे आज विरोधी पक्ष दुबळा दिसतोय. 11 तारखेला मोदी साहेब धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईत येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता मुंबईची आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व हा वेगळाच हिंदुत्व होता. आजही तो बाळासाहेबांनी कधी जात धर्म पंथ विचारला नाही. त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या वेगळी होती. भाजपाच्या हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे. उद्धव ठाकरे राज ठाकरे येत असतील, आम्ही तडजोड करणार नाही. ज्या ठिकाणी शरद पवारजी आमच्या अजितदादाबरोबर जात असतील तर आम्ही सांगितलं आम्ही तडजोड करणार नाही. अगर आग लगी है तो आग बुझानी है तो पूरी तरह बुझा दो ताकि तिनका ना बजे. महाराष्ट्र सरकारच्या म्हणजे आता जे काही 1 वर्ष झालं याचं मूल्यमापन तुम्ही कसं कराल, म्हणजे आणि यांनी काय केलं आणि काय, म्हणजे गाजावाजात जास्त आहे की काय? नाही, सरकार म्हणून अशी काही प्रभावी कामगिरी कुठल्या क्षेत्रात दिसत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून कमिशन घेण्यापलीकडचं काम, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवर त्यांचा अधिक भर आहे. पण सामान्य माणूस, शेतकरी, कामगार, बेरोजगार, महिलांचं संरक्षण, महिलांचं अपहरण, दुर्गम आणि आदिवासी भागातील थांबलेली आरोग्य व्यवस्था, अजूनही विदर्भातील लोकांना, ग्रामीण भागातील लोकांना रोजगारासाठी तेलंगणामध्ये पलायन करावं लागतं. ते स्थलांतर होतात 3-4 महिन्यासाठी. काय होतं हे? मिरची तोडायसाठी, धान कापणीसाठी, कापूस वेचण्यासाठी. हे सर्व बघता राज्यामधील या सरकारची एकूण कामगिरीचा जर आपण आढावा घेतला तर वर्षभर आपसामध्ये भांडण, एकमेकावर कुरघोड्या करणं आणि त्या पलीकडे जाऊन धार्मिक ध्रुवीकरण कसं करता येईल ते करणं, भाषा वाद निर्माण करणं, धार्मिक स्थळावरून असंतोष कसा निर्माण होईल आणि मतांचं पोलरायझेशन कसं होईल आणि त्याचा फायदा कसा होईल, यावर त्यांचा भर राहिला आहे. विकासाच्या दृष्टीनं ते इन्व्हेस्टमेंट जी काही सांगतात ती इन्व्हेस्टमेंट त्यातील 25-30% सुद्धा कुठेही ते इम्प्लिमेंट होताना किंवा ते इन्व्हेस्टमेंट होताना दिसत नाही. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एक राजुरी नावाचं स्टील माझ्या मूळ MIDC मध्ये आहे. त्यांनी सांगितलं की तिकडे 2000 कोटी रुपये ते इन्व्हेस्टमेंट होणार आहे. पण अजूनही त्याचा पत्ता नाही. आणि तो जो प्रोजेक्ट करतोय तिकडे राजुरा स्टीलचा, जो आता 100 किलोचा एक प्रोजेक्ट स्टीलचा आहे, त्याच्या पलीकडे एक वीट सुद्धा तिकडे घातली नाही. म्हणजे सगळं बकवास आहे, क्लिअर आहे. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये जी काय इन्व्हेस्टमेंट इथे आहे त्या स्टील प्लॅन्टमुळे, आपल्या सुरजागड स्टील मायनिंग्समुळे, त्यामुळे जी इन्व्हेस्टमेंट इथे आहे ती इन्व्हेस्टमेंट केवळ आत्ता जो सुरू झालेला प्रोजेक्ट आहे तो लाईट स्टीलचाच एक प्रोजेक्ट आहे. बाकीच्यांची जागा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, लँड एक्विजिशन सुरू आहे. पण मला ओव्हरऑल जर मी पाहतो म्हटलं तर या सरकारची अशी कुठली कामगिरी आहे की ज्यावर या राज्यामध्ये गुंड, बलात्कारी यांच्यावर वचक आहे, धाक आहे, महिला सुरक्षित आहेत, असं कुठेही नाही. म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नच नाही. खुद्द पोलीस स्टेशनमध्ये जर एखादा पोलीस महिलेवर पोलीस स्टेशनमध्ये अत्याचार करत असेल तर कुणाचा मॉरल वाढला आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे. हे फार दुर्दैवी आहे. कधी असं झालेलं नव्हतं की एखाद्याने दाद मागायसाठी पोलीस स्टेशनमध्ये यावं महिलेनी आणि पोलिसांनीच तिकडे तिच्यावर अत्याचार करावा. हे अत्यंत दुर्दैवी आहे. 7-7 वर्षाच्या मुलीवर अत्याचार होत असताना त्यांना आपण कुठलेही धाक राहिलं दिसत नाही. आणि या पलीकडे जाऊन सांगलीमध्ये झालेली एक मस्जिदीमधली घटना, एक तरुणाचा, तो त्याचा काही दोष नव्हता. हे यांनीच परावृत्त यांनी त्या मशिदीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी वाद फुटला तर पन्हाळगडाच्या पायथ्याचा वाद.
आणि पन्हाळगड नाही आपला याचा कुठला किल्ला तो आमचा विशालगडाच्या पायथ्याशी झालेला होता. पण त्याचं रूपांतर मस्जिदीपर्यंत जाऊन त्या निष्पाप पोरांना अक्षरशः भुसकून ज्या पद्धतीनं मारलं, आर पार ते तलवार गेली आणि तो त्या मस्जिदीची तोडफोड केली. काही कारण नव्हतं, पण अशा पद्धतीनं धार्मिक वाद निर्माण करायचं काम प्रचंड चाललेलं आहे. मग एकच सांगेल शेवटचं की सरकारच्या कामगिरीच्या संदर्भात ते स्वतःवर खुश आहे, जनता त्यांच्यावर खुश नाही. एका शब्दात सांगायचं झालं तर आता राहिले तुम्ही म्हणाल की नगर परिषदांचे निकाल येतील, उद्या कॉर्पोरेशनचे निकाल येतील. हे निकाल या सरकारमध्ये जर दम असेल तर ते बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावं, पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की आज प्रचंड पैसे वाटून या निवडणुका फिरवल्या जात आहेत आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगांची भूमिका ही कुठेही दिसत नाही. निवडणूक आयोग अस्तित्वात आहे की नाही, ते जिवंत आहे की मेला आहे निवडणूक आयोग, तो मृतावस्थेत आहे का? आणि जर निवडणूक आयोग मृतावस्थेत असेल तर लोकशाही मृतावस्थेत जाण्यासाठी वेळ लागणार नाही. त्याची ती सुरुवात झालेली आहे आणि 2-4 पायऱ्या आम्ही चढलेलो आहे आणि काही 8-10 पायऱ्या शिल्लक आहेत. त्याची सुरुवात ती यांनी केलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणून सरकार म्हणून वर्षभरामध्ये मला विचारलं कोणी की तुम्ही किती त्याला 10 पैकी किती गुण देणार, तर ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्याला गुण देण्याचा विषय नाही. आणि दिली असेल परीक्षा तर पेपर तपासणारे त्यांचेच होते, त्यामुळे पेपर तपासणारे त्यांचे गुण वाढवून दिले. ज्याला 0 गुण होतं त्याला त्याच्या पुढे 1 लावून दिला आणि 10 करून दिले असतील तर मला वाटतं सर्व त्यांनी केलेलं हे काम आहे असतं. सर, विरोधी पक्षाची राज्यातली भूमिका म्हणजे तुम्ही खूप प्रॉमिनंटपणे सभागृहात बोलता, प्रश्न मांडता, हे करता ते करता, पण असं सगळ्या तिन्ही विरोधी पक्ष नेते मिळून म्हणजे भास्कर जाधव आणि तुम्ही पण बाकीच्यांचं असं जो काही एक समन्वय दिसायला पाहिजे तो दिसत नाही. आणि दुसरीकडे त्यांचाच एक मंत्री तो मुंबईचे लोढा ते म्हणतात की बा फडणवीस हे केवळ भाजपच चालवत नाही तर सगळेच पक्ष चालवतात. याच्यावर तुम्हाला काय वाटतं? असं आहे की लोढा काय म्हणतात त्यापेक्षा तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला खरं तर पहिलं उत्तर दिलं पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून तुमची भूमिका काय. हे खरं आहे की संख्याबळ आत्ता एका बाजूला प्रचंड आहे. आमच्याकडे उद्धव ठाकरेंचे 20, आमचे 16 आणि शरद पवारांचे 10, तर 26-10 46 आमदार आमच्याकडे आहेत. 46 मधील शरद पवार साहेबांचे 7 आमदार हे सभागृहाच्या आत कमी असतात आणि बाहेर अजितदादांच्या बरोबर जास्त असतात. मी जबाबदारीनं सांगेन त्यांच्याच कॅबिनमध्ये बसलेले असतात. उरले किती तर 3 ते फार तर 4 आणि राहिले उद्धव ठाकरे साहेबांचे आमदार तर त्यातीलही निम्मे कामासाठी बाहेरच असतात, सभागृहात कमी असतात. मी आता ते कोणाकडे जात आहे म्हटलं तर ते पुन्हा नव्यानं कॉन्ट्रोवर्सी सुरू होईल, मी त्याबरोबर बोलणार नाही भाषा, पण त्यांना कामासाठी. आम्हीच फक्त एवढे आहोत की 15-16 आमदार की जे आम्ही सभागृहात बसून प्रभावीपणे जिथे आम्हाला काम करता येईल ते करतो. मत असं आहे की विरोधी पक्ष तर आत्ता कमजोर केलाच, त्याबद्दल वादच नाही. कारण ज्या पद्धतीनं शरद पवारांचा पक्ष फोडला गेला किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला गेला, यामध्ये ही स्ट्रॅटेजी आहे की या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदुत्ववादी जो मतांचा विभाजन करणारा पक्ष आहे त्याला संपवायचं. म्हणजे पहिला टार्गेट आज यांचा एकनाथ शिंदे आहे. तो संपवलंय की त्यांना अजित पवार यासाठी पाहिजे आहे सध्याच्या काळामध्ये की काँग्रेस किंवा पुरोगामी मतांचं विभाजन व्हावं, धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन व्हावं आणि त्या पक्षाला कधी बळकटी मिळू नये. 1 to 1 फाईट झाली की कधीच भाजपा जिंकत नाही. एकाच एक फाईट झाली की भाजपाची ताकद नाही कुठे जिंकायची. म्हणून भाजपांचं एकूण मतांचं विभाजन कसं होईल यावर त्यांचा अधिक भर असतो आणि त्यासाठी त्यांनी शिवसेना तोडून यांना सोबत घेतलं,
यानंतर आता अजित पवारांची युती कुठेच होताना दिसत नाही. म्हणजे त्यांनी स्वतंत्र उभे राहून निवडणूक लढवावी आणि स्थानिक स्वराज्य संस्था असतील किंवा उद्याच्या होणाऱ्या लोकसभा विधानसभा असतील तिथे पण हे यांना घेणार नाहीत. आता घेतले ते ठरलेलं आहे. आणि भाजपची भूमिका मग त्यावेळेस यांना बळ द्यायचं, अजितदादांना याला स्वतंत्र लढवायला लावायचं आणि काँग्रेसने स्वतंत्र लढावं किंवा त्याच्या समविचार पक्षांनी एकत्र वेगळं वेगळं लढावं. एकूणच राज्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून त्यांनी कमकुवत केलं हा तर आहेच, पण विरोधी पक्ष सुद्धा कमकुवत होण्यासाठी विरोधकांची जी काही मोड होती त्यातील काही महाभाग आहेत जे सत्तेसाठी सातत्यानं बळी पडतात, ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरूपाचे करप्शनचे आरोप आहेत, ज्यांना केंद्रीय यंत्रणांची भीती वाटते, अशी लोक आज जलात जाण्यापेक्षा भाजपमध्ये जाणं योग्य समजून जर पक्षांतर करत असतील आणि त्या पक्षाला साथ देत असतील तर विरोधकांची भूमिका जनता विरोधकांच्या बरोबर आहे. लोक आहेत, पण नेत्यांचं मॉरल संपल्यामुळे किंवा नेते कमकुवत झाल्यामुळे, नेते घाबरल्यामुळे, नेत्यांनी केलेल्या पापामुळे आज विरोधी पक्ष दुबळा दिसतोय. पण तुम्हाला मी सांगतो, भविष्यवाणी वगैरे काही विषय नाही, पण जो असंतोष आता वाढतो आहे त्याचं रूपांतर ज्यावेळेस इंदिराजींना जेला टाकल्या गेलं, बाहेर आल्यानंतर त्यांची निवडणुकीची मोड बांधली आणि कोणी म्हणत होते की संपले आहेत, त्यावेळेस मजुराला उभं केलं तो निवडून आला, पेपर वाटणाऱ्याला उभं केलं तो निवडून आला. जिथे जो माणूस जसा मिळाला तसा त्याला एबी फॉर्म दिला आणि तो निवडून आला. प्रचंड एकीकडे विरोधकांची प्रचंड अशी ताकद होती, तरी पण इंदिराजींना त्यावेळेस जे घवघवीत यश मिळालं ती स्थिती 29 मध्ये जनता आपल्या हातात घेऊन निवडून देईल. आणि त्यामध्ये कुठेही तुम्हाला मी अतिशोक्ती म्हणून बोलणार नाही, ते तुम्हाला दिसेल असं मला वाटतं. काँग्रेस पक्षाने आणखी म्हणजे आता सगळी जबाबदारी अशा कोणावर आहे तर काँग्रेस पक्षावर, कारण हाच नैसर्गिक विरोधक आहे भाजपचा. तर काँग्रेस पक्षाने म्हणजे तुम्ही सभागृहात फाईट देता, बाहेर देता, वेगवेगळे मुद्दे उचलता, पण आणखी असं एक संघ यायला पाहिजे का? म्हणजे आणखी जरा लोकांच्या प्रश्नांवर आंदोलन असं वगैरे करायला पाहिजे का? काय आहे, विरोधकाबरोबर असलेले समविचारी पक्षातील काही मंडळी, उदाहरणार्थ MIM, हा काँग्रेसचा भाजपचा दुश्मन कमी, काँग्रेसचा दुश्मन जास्त वाटतो. काल परवा एक नांदेडच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा झालेला संवाद ओईसीच्या बरोबरचा समोर आलेला, त्याची एक क्लिप समोर आली. तो काँग्रेसला अधिक शिव्या देत होता आणि भाजपबद्दल एक शब्दही बोलत नव्हता. तर अशी जी काही मंडळी आहे की जी भारतीय जनता पक्षाच्या आयडिओलॉजीच्या विरोधात उभी आहे असं दिसतं, परंतु ते हातून हातमिळवणी केल्याचं आहे हे सुद्धा उघड आहे. आता अशा परिस्थितीमध्ये आता प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भातली भूमिका की ते पुरोगामी विचाराला घेऊन बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून, त्या कुटुंबातील म्हणून त्याच्याकडे एक आदराचं स्थान आहे, परंतु भूमिका घेताना सामंजस्याची किंवा कुठेतरी तडजोडीची भूमिका घेत असताना अनेक अडचणी निर्माण होतात, त्यामुळे युती तुटतं. मागे आम्ही प्रयत्न तेच केले की आपण समविचारी पक्षाची मोड बांधली गेली पाहिजे, पण ते त्याला तयार होत नाही. मग मागणी अवाजवी असते. अवाजवी मागणी म्हणजे त्याला ते तडजोडीला कुठेतरी शक्यच होत नाही अशा पद्धतीची मागणी येते. आता बरं झालं की आज कॉर्पोरेशनच्या निवडणुका आल्या, त्यामध्ये काही प्रमाणात ते आपण पुढे गेलो. त्यातील 16 जागा वेळेवर त्यांच्याकडे नसताना मागितले मुंबई कॉर्पोरेशनमध्ये, आणि 16 जागेवर काँग्रेसने उमेदवार दिले नाही, त्यांच्याकडे उमेदवार नव्हते, जागा रिक्त राहिल्या. म्हणजे कधी असं वाटतं कार्यकर्त्यांना की मग हे नेमकं आमच्याशी कसं वागत आहे, त्याचा अर्थ जरा वेगळा काढतात कार्यकर्ते. या सगळ्यामध्ये जोपर्यंत असं वाटत नाही की भारतीय जनता पक्ष हा या देशाला आणि राज्याला एक उद्ध्वस्त करणारा पक्ष आहे आणि या पक्षाची जी आयडिओलॉजी आहे, जे विचार आहे, ते देशातील लोकशाही, देशातील संविधान हे संपवणार आहे, देशामध्ये हुकुमशाही आणणार आहे आणि त्याला उद्याचे सगळे बळी पडतील.
हे जोपर्यंत अशा पद्धतीची विचाराची एक मजबूत अशी गाठ बांधून हे पुढे येत नाही, तोपर्यंत मला वाटतं की विरोधकांना एकत्र येऊन लढणं शक्य होत नाही. राहिला विषय काँग्रेसचा, काँग्रेस हा पक्ष तर एक विचाराला धरून आहे, सत्तेपेक्षा देश महत्वाचा मानतो. आता काल परवा एका महाभागाने, त्या डोवाल नावाच्या महाभागाने सांगितलं की नेहरू गांधींच्या पेक्षा भगतसिंग राजगुरूला घाबरून देशाला स्वातंत्र्य मिळालं. तर असे महाभाग ज्यावेळेस पैदा होतात किंवा स्टेटमेंट करतात, डोवाल सारखे, ज्यांना काँग्रेसने पुढे आणून केलं, पण आता किती पाय चाटायचे हे त्याचा प्रश्न आहे. हा असे चुकीचा इतिहास पुढे आणला जातो आणि त्यावर आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, प्रिंट मीडिया यातील मी तर म्हणेल की जवळजवळ सगळ्या यावर संपूर्ण कंट्रोल भारतीय जनता पक्षाने केलेला. आता चौथी अर्थव्यवस्था म्हणून आज विचार केला गेला, म्हणजे मानला गेला भाजपकडून, सत्ताधाऱ्याकडून, की भारत आता हा चौथी अर्थव्यवस्था झाली. मला वाटतं रुपया रोज घसरतो आहे, रुपयाची किंमतच वाढत नाही, तर चौथी अर्थव्यवस्था होईल कशी, कशाच्या आधारावर होईल? म्हणजे तुमचा जीडीपी दोन गोष्टींनी वाढतो, एक तुमचा एग्रीकल्चर ग्रोथ आणि दुसरा इंडस्ट्रीयल ग्रोथ. आता ह्या दोनही ग्रोथ जर वाढल्या तर मग एम्प्लॉयमेंट कमी होतो, पण एम्प्लॉयमेंट कमी होताना वाढत दिसत नाही. आज 16.8% एम्प्लॉयमेंट आज देशामध्ये सर्वाधिक आहे, हे सुशिक्षितांचं. आणि म्हणजे सुशिक्षितांचं प्रमाण जर 16.8% जर बेरोजगारांचं ह्या देशात असेल, कधीच नव्हतं एवढं, हे सर्वोच्च आहे जगामध्ये, सर्वात मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये तिसरी चौथी अर्थव्यवस्था भारत कसा होईल? पण हे सगळं बनवलं जातं, कारण ते वस्तुस्थिती कोणी पुढे आणत नाही, किंवा ते आणलीच तर ते कोणी दाखवत नाही. तुम्ही आत्ताचा मीडियांचा रूप जो आहे तो केवळ एकमेकाची उणीधुनी काढण्यापुरती आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला राहुल गांधींनी पंतप्रधानांना काय म्हटलं, पंतप्रधानांनी राहुल गांधींना काय म्हटलं, वडेट्टीवारांनी मुख्यमंत्र्यांना काय म्हटलं, मुख्यमंत्री वडेट्टीवारांना काय म्हटलं, यावरच सगळा मीडियांचा रोग दिसतो. इथले मूलभूत प्रश्न काय आहे? तुम्ही इथे शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव मिळतो का, शेतकऱ्यांना हमीभावाने खरेदी केली जाते का, यावर पुढे चर्चा होत नाही. शेतकरी संकटात आहेत त्याच्यावर चर्चा होत नाही. स्थानिक उद्योगामध्ये बेरोजगारांना काम मिळतं का, त्यावर अजिबात चर्चा होत नाही. भ्रष्टाचार प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मी सांगितलं जवळपास की मागील या सरकार आल्यानंतर किंवा या सरकारच्या पूर्वी सुद्धा जवळपास 100 कोटीच्या वरची सर्व कामं, ही कामं बिना स्पर्धेने, विदाउट कॉम्पिटिशन ही कामं वाटली जात आहेत. पूर्वी या सगळ्या कामामध्ये स्पर्धा व्हायची, कामं बिलं जायची 10-15% आणि सरकारची बचत होत होती. पण ही सर्व कामं अभाव दिली जात आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सरकार ही 100 कोटीच्या वरची 5,000 कोटी, 10,000 कोटी, 50,000 कोटीच्या पर्यंतची सगळी कामं ही मॅनेज करून ठरवलेल्या लोकांना वाटप करून देत आहे. आणि यातून प्रचंड मोठा भ्रष्टाचार केला जातोय. आणि 10%, 20% या डीपीआर मध्ये, हा डीपीआर नवीन एक विषय आला, पूर्वी डीपीआर नव्हता. आता डीपीआर मध्ये स्कोप आहे, त्या इस्टिमेट वाढवायची, कामाची मर्यादा वाढवायची, त्याची कास्ट वाढवायची. पूर्वी असं नव्हतं. हे काम इतकं लांब काम किंवा हे काम इतक्या पैशात झालंच पाहिजे, ती स्पर्धा संपलेली आहे. ठराविक लोकांना कामं वाटली जात आहे आणि 15%, 20% लोकांना 20% कमिशन घेऊन हे काम होत आहे. पण तोच पैसा निवडणुकीमध्ये प्रचंड वाढला जात आहे. मी तुम्हाला जबाबदारीने सांगेल की त्र्यंबकेश्वर नावाची एक नगर परिषद आहे, जिथे आता कुंभमेळा भरतोय. छोटी नगर परिषद आहे, एका प्रभागामध्ये 700-800 मतं वगैरे असतील. नगर पंचायत आहे, नगर परिषद आहे. किती मतं द्यावी, किती पैसे द्यावीत एका मताला? 30 ते 1000 ते 50,000 मतं मोजली गेली. आणि त्या नगर परिषदेचा खर्च, नगरपंचायतचा 40 कोटीवर गेला भारतीय जनता पक्षाचा. 40 कोटी देऊन ती निवडणूक जिंकली. पण हे तर अति झालं ना, कारण तिथे हे जे काही आता पैशाची तरतूद केली गेली आहे
25,000 कोटी रुपये कुंभमेळ्याचे, तर ती नगरपंचायत हातात असावी हा त्यामागचा उद्देश आहे. तर असं जर झालं तर इतका करप्शन कधीच आम्ही पाहिला नाही. काल आम्ही ज्या अजित पवारांना बोलत होते की हे कमिशन घेतात, आज कुठे थांबलं आहे तेच सुरू आहे. आज थांबलेलं नाही कुठे. पीडब्ल्यूडी मध्ये काही थांबलेलं नाही, MMRDA मध्ये थांबलेलं नाही, MSRDC मध्ये थांबलेलं नाही, सिडकोच्या टेंडरमध्ये थांबलेलं नाही. कुठे थांबलं आहे करप्शन? सगळी कामं मॅनेज करून वाटून दिली जात आहेत आणि त्यातून कमिशन घेतलं जात आहे. त्याच्यावर कुणाचंच लक्ष नाही. मग मीडिया साथ देत नाही, त्यात मीडिया मांडत नाही. आता आम्ही बोललो की 5 मिनिटासाठी 3 मिनिटासाठी बातमी येते. परवा तुम्हाला माहित आहे की या राज्यातील माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्लभाई पटेल यांच्या संदर्भात करप्शनचे आरोप झाले. आपल्या एअरपोर्टमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे एक बातमी आली, 1.5 मिनिट बातमी चालली आणि बातमी गायब झाली. जर 5,000 कोटीचा किंवा 25,000 कोटीचा घोटाळा असेल तर ही बातमी तेवढीच कशी चालते? 1.5 मिनिट 2 मिनिट चालते आणि ती नंतर बातमी येतच नाही आणि वृत्तपत्रात सुद्धा ती बातमी छापून आलेली नाही. मग न्याय कोणाकडे मागायचा हा विषय येतो. शेवट हा चौथा स्तंभ लोकशाहीचा, हा स्तंभ जर पहिले त्यांनी काढून घेतला, न्याय व्यवस्था हा स्तंभ असतो तो खिळखिळा केला, म्हणजे न्याय व्यवस्था खिळखिळा झाली, प्रसार माध्यमं जरा कमजोर झाली, याचा अर्थ स्पष्ट होतो की देश आता प्रचंड कमजोर झाला नव्हे तर देश हा हुकुमशहाच्या हातात गेलेला आहे. लोकशाही कागदावरची आहे, हे माझं प्रांजळपणे मत आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला जो शेवट विचारला त्या प्रश्नाचं सार हेच आहे की सत्ताधाऱ्यांसाठी आता लढाई, विरोधकांसाठी ही लढाई सोपी नाही. जनतेने ही लढाई हातात घेतली तरच यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी एकमेव माणूस लढतोय. त्या माणसाचं नाव आहे राहुल गांधी. त्याशिवाय दुसरा लढणारा एकही माणूस देशात नाही. केवळ सोयीपुरते बोलतात, पण त्यांनाही जो त्रास झाला, नॅशनल हेराल्डमध्ये कोर्टाने चपराक दिली, 10 तास राहुल गांधींना बसवून ठेवलं गेलं, सोनियाजींना 10 तास ईडीच्या कार्यालयात बसवलं गेलं, जी केसच होऊ शकत नाही, जिथे कुठेच करप्शन झालं नाही. जे काही ट्रस्टी होते ते बाहेर गेले, नवीन ट्रस्टी आलेत आणि त्यांच्यावर करप्शनचा चार्जेस लावला गेला आणि ती प्रॉपर्टी विकली नाही, ती प्रॉपर्टीची विल्हेवाट लावल्या गेली नाही, ती प्रॉपर्टी तशीच आहे, कोणत्या दुसऱ्या संस्थेला दिली आणि पैसे घेतलेत असंही प्रकार नाही, त्याचा आर्थिक व्यवहार झालेला नाही, तरी पण ईडीची चौकशी लावली. हे जर एखाद्या देशाच्या विरोधक असलेल्या प्रमुख नेत्यावर पाकिस्तान, बांगलादेश किंवा इतर जे काही चाललंय, रशिया फशिया, यात आणि भारतात काय फरक राहिला आहे? विरोधकांना संपवून टाकण्यासाठी जे वाटेल ते करा आणि खोटे गुन्हे दाखल करा. चिदंबरमचा काही दोष नव्हता तरी पण जेलात राहावं लागलं. संजय राऊतांचा काही दोष नव्हता तरी जेलात 90 दिवस राहावं लागलं. अनिल देशमुखांचा काही दोष नव्हता, काही मिळालं नाही तरी पण जेलात राहावं लागलं. आणि जे जेलात गेले नाही ते भाजपात गेले. ही ज्या पद्धतीनं हा देश पुढे या देशातील राजकारण चाललेलं आहे आणि सत्ताधारी वागत आहेत, मला वाटतं की आम्ही पाकिस्तान, नेपाळ, श्रीलंका या देशांच्या बरोबरीनं आमची वाटचाल सुरू आहे. तिथली जी अर्थव्यवस्था आहे तीच आता आपल्याकडे आहे. मी काल परवा एका तुमच्या कुठल्या तरी एका वृत्तपत्रामध्ये मी वाचलं की रुपयाची किंमत म्हणजे डॉलरच्या तुलनेत नेपाळचा रुपया आत्ता सुधारला, नेपाळचा चलन आत्ता सुधारला आणि भारताचे चलन रुपया हा पुन्हा खाली विसरला. आत्ता नेपाळमध्ये एवढा मोठा विध्वंस होऊन, सत्ता बदल होऊन, जर तिथला चलन सुधारत असेल आणि आपला रुपया खड्ड्यात जात असेल तर देशाला कुठे घेऊन चालले आहे ते आता कोणी सांगायची गरज नाही असं मला वाटतं. आणखी एकच प्रश्न, तो म्हणजे मुद्द्यांवर आपण थोडस, तुम्ही आता विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये कापूस आणि सोयाबीनचा मुद्दा खूप प्रकर्षाने मांडला. ग्रामीण भागामध्ये प्रचंड अनरेस्ट आहे
शेतकरी खूप नाराज आहे आणि त्याच्यावर सरकारने काहीच उत्तर दिलं नाही. तर हा जो अनरेस्ट आहे म्हणजे हे मुद्दे निवडणुकीतही फार दिसत नाही. तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे तुमच्याकडून मांडले गेले असतील पण हे सरकारकडून त्याला बगलच दिली जाते. नाही, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. सरकारने बघा, एखादा विषय मीडिया ट्रायल म्हणून समोर येतो ना, त्यावेळेस सरकार चुकतं. पण ऑनलाईन एखाद्या विषयावर शेतकऱ्यांच्या मीडिया ट्रायल होताना मला दिसत नाही. म्हणजे दुर्दैवानं सांगतो, मी आरोप करत नाही, मला माफ करतील सगळे मीडियावाले, पण हे मला दिसतं. एखादा विषय जर मीडियाने ट्रायल म्हणून घेतला आणि तो चालवला, आरोप होऊ दे. कापूस, सोयाबीन, धान विदर्भातले हे पिकं आहे, कांद्याचं तेच आहे. आम्ही जो विषय मांडला त्याला उत्तर मिळालं नाही. हे कुठेही सोयाबीन, कापूस हमी भावानं खरेदी केला जात नाही, तरी पण सरकारचं लक्ष नाही. तर सरकारने ठरवून दिलं की ज्या दिवशी शेतकरी रस्त्यावर आला किंवा शेतकऱ्यांनी ही मागणी केली तर त्यांनी त्यांच्यामध्ये हनुमान चालिसा करून मोठा इव्हेंट करायचा आणि सर्वांचं लक्ष बजरंग बलीकडे न्यायचं आणि त्याला त्याच्या हक्कापासून बाजूला न्यायचं. आम्ही जर उद्या विद्यार्थ्यांचा प्रश्न मांडला तर ते प्रदीप मिश्रा नावाच्या महाराजाला आणतील आणि 2-4 लोक गोळा करतील आणि त्यामधून त्याचं प्रवचन सुरू करतील आणि धार्मिक त्यांच्या जरा डोक्यामध्ये, आणि तो आपला हक्क विसरतो. तुम्ही ज्या ज्या वेळेस या समाजाचे महत्वाचे विषय मांडले त्या त्यावेळेस त्यांनी धार्मिक विषयाला पुढे आणण्याचं काम केलं. तुम्ही शिक्षण मागितलं तर ते साधू संत आणतील, तुम्ही आरोग्य मागितलं तर ते हिंदू धर्म आणतील, तुम्ही बेरोजगारीवर बोललात तर तुम्ही भारत पाकिस्तान आणतील, आणि तुम्ही शेतकऱ्यांच्या संदर्भात बोललात तर तुम्हाला सरळ सरळ ते देशद्रोही ठरवतील. ठरवलेले शब्द आहे आणि त्या ठरवलेल्या शब्दाचा वापर करून मूलभूत हक्कासाठी किंवा आवश्यक असलेल्या त्यांच्या अधिकाराच्या हक्कासाठी तो उभा होऊ नये. उभा होताच त्याचा माइंड डायव्हर्ट करायचा. आणि प्रचंड हा बेरोजगारामध्ये आता मी पाहतोय, काल परवा झालेल्या निवडणुकामध्ये मी काल बोलताना चिमूर नावाच्या शहरामध्ये भाषण करून आलो. निवडणुकीमध्ये बजरंग बलीचा मोठा उत्सव केला गेला आणि मताचं प्रचंड ध्रुवीकरण केलं गेलं. म्हणजे हे जर होत असेल, आता 11 तारखेला मोदी साहेब धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईत येत आहे. निवडणुकीची आचारसंहिता मुंबईची आहे. मुंबईची निवडणूक विकासासाठी होत असताना धार्मिक कार्यात येऊन त्यामध्ये सहभाग देणं आणि निवडणूक धर्माकडे वळवणं आणि जिंकणं, हे सर्व काही भारतीय जनता पक्षाला व्यवस्थित जमलेलं आहे. त्यातून बाहेर कसं काढता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे. आणि आमचा एकच प्रयत्न आहे त्यासाठी की संविधान आणि लोकशाही हेच विषय घेऊन आता आम्हाला पुढे जावं लागणार आहे. कारण सामान्य माणसाचं रक्षण, या देशातील बहुजनांचं रक्षण, ओबीसीचं रक्षण, दलिताचं रक्षण, आदिवासीचं रक्षण, एक सुरक्षा कवच म्हणून आमच्याकडे केवळ एक संविधान आहे. त्याशिवाय या देशातील या लोकांचं हे संरक्षण होऊ शकणार नाही. नाहीतर हे उद्याचे स्वतंत्र भारतातील गुलाम म्हणून तुम्हाला दिसतील. आणि हे स्वतंत्र भारताचे गुलाम म्हणून त्यांच्या नोंदी हजारो वर्षापूर्वीच्या चातुर्वर्ण व्यवस्था वर्ण होती, जी काय होती ती धर्म व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, या सर्व व्यवस्था पुन्हा भारतामध्ये शिरलेल्या आहेत. आणि भारत पुन्हा 1000 वर्षापूर्वीचा भारत पुन्हा अवतरण्याचं काम झालं आहे. उद्या तुम्हाला शाळा मोडकळीस आलेल्या दिसतील आणि झाडाखाली पोरं शिकताना दिसतील. हा काही दूर नाही. आणि शिक्षण ते सुद्धा युगपुरुष कोण असावे, तर या देशातील युगपुरुष हे उद्याच्या पुस्तकामध्ये हेडगेवार आणि गोळवळकरजी हे उद्याचे युगपुरुष म्हणून तुम्हाला दिसतील. काल परवा टी व्हीवर एक खूप छान टी सिरियल आली, पण ती बंद पडली. आता ती सोशल मीडियावर सुरू आहे. की एका शाळेमध्ये शिक्षणाधिकारी गेलेत आणि पोराला प्रश्न विचारला, तर पृथ्वी ही सूर्याभोवती फिरती आहे. तर त्या पोरांनी सांगितलं हे चूक आहे, पृथ्वी फिरूच शकत नाही, कारण पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर आहे.
ती फिरणार कशी? आणि तो पोरगा ती शाळा सोडून घरी गेला, पुस्तक फेकून दिले आणि त्या आईला विचारतो तो कि ये मास्टर पगला गया है, वो शिक्षणाधिकारी पगला गया है, वो हमें बता रहा था कि पृथ्वी ये सूर्याभोवती फिरते, ये कैसे गलत बता रहा है? अरे पृथ्वी तो शेषनाग पे खड़ी है, इनको समझ में ही नहीं आता है. हे आता उद्या डोक्यात घातलं जाईल. म्हणजे ब्रह्मांड कसं तयार झालेलं आहे, तर ते ब्रह्मांड या देशामध्ये ब्रह्मांड हे उद्या गोळवळकर गुरुजींनी आणि हेडगेवार सरांनी हे ब्रह्मांड उभं केलं आहे, हे शिकवलं जाईल आणि पोरांच्या डोक्यात ते घातलं की तेच उद्याचा भारत घडेल. आपसात समन्वय नाही असं दिसून येतं. आपसातच अनेकदा भांडणं असतात हे समोर येतं. म्हणजे साधं निवडणूक असो किंवा तिकीट वाटप असो, आता झालेल्या निवडणुकीमध्ये तुमचा मतदारसंघ वगळता इतर कुठल्याही मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्ष म्हणून असं निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था दिसला नाही मधलं आत्ताच्या झालेल्या. तर तुमच्या पक्षामध्ये पण बऱ्याच काही उणीव आहेत आणि पक्षातली लोक तुमच्या आळशी झाली किंवा नेते फक्त आपापल्या पुरता विचार करतात असं वाटत नाही. काही अंशी हे खरं आहे, मी 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 मानतोच ते. आणि आमच्याकडच्या अजूनही संस्थानिकांचं जो काही जी पद्धत आहे स्वतःला संस्थानिक म्हणून घेण्याची, ती पद्धत अजून काही नेत्यामध्ये ती आहेच आणि त्यातूनही नुकसान आहे पक्षाचं. हे सुधारलं नाही तर पुढचे भविष्य पुन्हा याच्यापेक्षा बिकट आहे. पण पक्ष म्हणून काम करत असताना एक टीमवर्क जे पाहिजे त्यामध्ये आम्ही कमी पडतो, मी मान्यच करतो. कारण काय झालं की त्या तोडीचे नेते जे आहेत त्यावेळचे नेते म्हणजे यशवंतराव चव्हाण असतील, वसंतदादा पाटील असतील किंवा विलासराव देशमुख होते, शंकरराव चव्हाण होते, ही मंडळी काम करत होती त्यावेळेस. त्यांची पद्धत आणि आत्ताच्या कामाची आमच्या लोकांची पद्धत, त्यांची ती एक मेच्युरिटी, काम करण्याची पद्धत, सगळ्यांना सामावून घेण्याची, ते सगळं होतं आणि त्यावेळेस सत्ता होती. आत्ताच्या नेत्यामध्ये संयम नावाची वस्तू नाही. जे काही मिळवायचं आहे ते सगळ्या पक्षामध्ये आहे, ते काँग्रेसमध्ये आहे, भाजपमध्ये आहे. तर आता तुम्ही काल पाहिलं नगरसेवकावरून काय बातमी झाली. पण नेते म्हणून आम्ही एकत्र येऊन लढाईसाठी जरी तयार झालो तरी त्यामध्ये बऱ्यापैकी निकाल आपण लावू शकतो, हे मला 100% मान्य आहे. जे चंद्रपुरामध्ये मी स्वतः सगळं खांद्यावर घेतलं, सगळ्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचा रिझल्ट आला. अर्थात काही लोकांनी ते कमी जास्तपणा केला असेल, पण त्यामध्ये कुठेही कॉन्ट्रोवर्सी होणार नाही. प्रमुख म्हणून उलट मला काही लोकांनी रांग बॉक्समध्ये टाकायचा प्रयत्न केला, पण मी त्यावर कमेंट्स केले नाही. बोलायचं नाही, बोलू दे, त्यांच्या भावना आहेत. ते उद्या तुम्ही किती मेहनत करणार आहे. कसं असतं की शेतकरी न चालणाऱ्या बैलाला कधीच ढोसत नाही, कारण तो चालूच शकत नाही. शेतकरी चालणाऱ्या बैलाला ढोसतो कारण तो न चालणाऱ्याला ओढत नाही. तो ही पद्धत आहे त्याला शेती करणार. तर त्यामुळे टोचणं हे काम करणाऱ्या माणसाला असतं. त्यांनी ते संयम आणि सहन करून घेतलं पाहिजे. न चालणाऱ्या माणसाला सोबत घेऊन पुढे जाणून आपण ओढून कसं नेता येईल, जर ही भूमिका स्वीकारली हे चित्र बदलायला वेळ लागणार नाही असं मला वाटतं. याच्यामुळेच तुमच्या पक्षातले अनेक लोक सोडून चालले का? कारण हे कारण सोडून जाण्याला हे कारण नाही आहे. सोडून जाण्याला मुख्य कारण आहे भीती, केंद्रीय यंत्रणांची भीती. आणि त्या भीतीपोटीच अनेक लोक गेले. आणि दुसरी गोष्ट की ते सत्ता ही झटपट पाहिजे काही लोकांना. सत्तेचा मलिदा, सत्तेचा वापर आणि त्यातून मिळणारी जे काही लाभ आहेत, सत्तेची लाभ, ती त्यांना हवी असतात म्हणून ते त्यातून पळत असतात. आणि त्यामध्ये गेलेली माणसं ही अधिक आहेत, ती एजन्सीला घाबरून गेलेली अधिक आहे. त्यांना ट्रॅप केलं गेलं, नको त्या विषयात भीती वाटल्या गेली. माणसं पेरलेली आहे की अमुक नेत्याला पकडायसाठी अमुक माणूस त्याच्या पाठीमागे लावायचा आणि त्याला वारंवार जण त्याच्या डोक्यात हॅमरिंग करायचं की बघ तू उद्या अडचणीत येणार आहे, बघ तू परवा अडचणीत येणार आहे. तो अस्वस्थ होतो की उद्या त्याला असं वाटतं की माझ्या पुढच्या पावलावर जेल आहे आणि तो घाबरून मग मजबुरीनं जाणारे खूप मोठ्या प्रमाणात आहे. ही पद्धत आता 2014 मध्ये काँग्रेसच्या काळात नव्हती. काँग्रेसच्या काळात अशी पद्धत अजिबात नव्हती.
तसं जर असतं तर बीजेपीचा उदयच झाला नसता. बीजेपी ही कधीच या देशामध्ये उभीच झाली नसती. आम्ही जर त्या पद्धतीचं रिव्हेंज पॉलिटिक्स करायला लागलो असतो, बदल्याच्या भूमिकेने वागायला लागलो असतो, तर मोदी, शहा, इव्हन गडकरी साहेब त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे त्यावेळेस आरोप झाले. त्यांच्या असलेल्या कंपन्यांवर आरोप झाले, शिवराज सिंग चौहानवर आरोप झाले, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यावर आरोप झाले. आणि त्यांनी तर क्लिअर होतं छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी तिथला पैसा कुठे पाठवला त्याचे पुरावे होते. व्यापम घोटाळ्यामध्ये तर मुख्यमंत्र्यांची बायकोपासून मध्य प्रदेशच्या सर्व पुरावे होते. त्यावेळेस फाईल गेली यांच्यावर सीबीआयची किंवा ईडीची, तर पंतप्रधान म्हणायचे की त्या राज्याचे जे प्रमुख आहेत, सत्तेवर आहेत, हे करणं म्हणजे चुकीचा मेसेज जाईल. उदाहरण दाखल मी नेहमी सांगतो, मी हे सांगितलं की एक आमदार, मी विलासराव देशमुखकडे असताना भारतीय जनता पक्षाचा आमदार आले आणि त्यांनी ते पत्र घेऊन आले. त्याच्या भागातले मतदारसंघातले कामं होती. ती कामं करत असताना ते दाखवलं आणि विलासरावांनी लगेच सही करून ते मंजूर करून दिले. मी विलासरावजींना म्हटलं, साहेब हे तर आमचे विरोधक आहेत आणि तुम्ही काम करताय आमच्या जिल्ह्यातले, आम्हाला काम कसं करता येईल तुम्ही त्यांनी. म्हटलं तू कोण आहेस? म्हटलं आमदार. ते कोण आहेत? आमदार. ते कोणाची कामं घेऊन आली? जनतेची. मग तू उद्या कामं कोणाची घेऊन येतोस? जनतेची. मग आपण कामं जनतेची करायची नाही का? असा प्रश्न त्यांनी मला केला. म्हणजे त्यांनी त्या मुख्यमंत्र्याच्या चेहऱ्याकडे बघितलं, आपल्या त्या आमदाराच्या चेहऱ्याकडे बघितलं नाही. तो विरोधक आहे आणि त्याचं काम करून दिलं, मला जनतेची कामं करायसाठी बसलो आहे, ही त्यांची भावना होती, ती प्रगल्भता होती. आत्ताची काय आहे? हा कोण आहे? इथून सुरुवात होते आणि खालून वरपर्यंत बघितलं जाते आणि मग पेन जर आता निचलून 3-4 प्रकारच्या पेनीमधला न होणाऱ्या पेनीचा वापर केला जातात आणि ती सही केली जाते. ही जर भावना असेल तर आपण या सरकारच्या विकासाच्या संदर्भातली भावना स्पष्ट आहे का, किंवा भूमिका स्पष्ट आहे का, मानसिकता स्वच्छ आहे का, हे दिसतं. छोटासा याला जोडून एक प्रश्न. तुम्ही म्हणाले किंवा लोकांनीच आता ही निवडणूक लोकांमध्ये असंतोष पसरते, त्यांनी हातात घेईल, पण लोकांनी हातात घेईल निवडणूक हा भाग नंतरचा झाला. पण त्याच्या आधी काँग्रेस त्याचा तुटलेल्या मतदारापर्यंत कसं पोहोचणार आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी काय करणार आहे? मी तुम्हाला सांगतोय, पक्ष म्हणून देशामध्ये आता ध्रुवीकरण प्रचंड मोठं झालं आहे. हिंदुत्व हा आता राजकारणात पूर्णतः शिरलेला आहे आणि तो इतका प्रचंड शिरला आहे की राजकारण आणि धर्म हा वेगळ्या गोष्टी आहे. आणि आमच्या नेहरूजीपासून तर बाबासाहेबांपासून सगळ्यांनी सांगितलं, याचा शिरकाव ज्या दिवशी होईल त्या दिवशी देशाचं अधपतन झालेलं दिसेल. पण ते आता होतील त्यावेळेस होईल अधपतन, मी आज काही म्हणणार नाही. पण धर्मांधता एवढी प्रचंड वाढू ठेवली की तो त्याचे हक्कच त्याला समजायला लागले नाही. तो हक्कापासून तो दूर गेलाय. त्याला हक्क कळायलाच लागले नाही. त्याला नोकरी नाही हे महत्वाचं नाही आहे. त्याला नोकरी महत्वाची वाटत नाही. त्यांना उद्या होणारा धार्मिक उत्सव महत्वाचा वाटतो. आणि ही सगळी मंडळींना पोचली जात आहे. हे धार्मिक उच्चांद मांडणाऱ्यांना साधू संतांपासून महाराष्ट्रामध्ये 13,000 माणसं ही असं म्हणतात की भारतीय जनता पक्षाच्या पेरोलवर आहे, जे रोज जाऊन 200, 400, 500, 1000, 5000 माणसाच्या पुढे जाऊन प्रवचन करतात. आणि ते काय सांगतात तर ते सर्व धर्मांधता सांगतात. आता तुम्ही प्रदीप मिश्रा नावाचे हे आहे आमचे संत, म्हणतो त्याला, आम्ही संत म्हणावे की नाही आता त्यांचा विषय, आम्ही म्हणत नाही. पण ते जर येऊन इथे प्रवचन करत असतील आणि रोजचे 2 लाख लोक 7 दिवस बसत असतील, 7 दिवस, आणि ते काय सांगतात, तुमचं पोराचं लक्ष जर अभ्यासावर लागत नसेल, तुम्ही बेलाचं पान घ्या, त्यावर शेंदूर धूप लावा, 5 सोमवार शंकराच्या पिंडीवर चढवा, मुलगा परीक्षा न देता सुद्धा पास होऊ शकेल. आणि आमच्या बहुजनांच्या बायका प्रचंड टाळ्या वाजवतात आणि त्याचं जर उद्या अनुकरण करतील तर या देशातील हा शोषित, पीडित, आदिवासी, दलित, ओबीसी हा समाज उद्या शिक्षणापासून दूर व्हावं आणि या देशातील 4% लोकांनी मालक बनून देश सांभाळावा, ही त्यामागची भूमिका आहे. 4% लोकांना हा देश ताब्यात घ्यायचा आहे. म्हणून गरीब आणि श्रीमंताची दरी वाढली. अमेरिकनच्या एका रिपोर्ट याच्यामध्ये जो आता रिपोर्ट आला त्या रिपोर्टमध्ये हे स्पष्टपणे आहे की भारत असा देश आहे की ज्या देशामध्ये गरीब आणि श्रीमंताची दरी प्रचंड वाढली. भारत करप्शनमध्ये सगळ्यात आता पुढे गेला आहे.
आणि इकडे पाठ थोपटण्याचं काम सुरू आहे. त्याचं उत्तर एवढंच आहे दिले यांचं, की जनतेमध्ये जाऊन, मी काय सांगतोय, जनतेमध्ये जाऊन आम्ही लोकांना तयार करत असतो. त्यावेळेस धार्मिक उच्छांद मानला जातो आणि तो माणूस स्वतःच्या हक्कासाठी रस्त्यावर येत नाही. त्याला जर सांगितलं उद्या आम्ही मोर्चा काढतोय बेरोजगारांच्या हक्कासाठी आणि दुसरीकडे जर प्रवचन सुरू असेल तर तो प्रवचनात जाऊन बसतो पण या मोर्चात येत नाही. हे मी पाहतोय. आता काय करावं? आम्ही जर म्हणतो की चला तर गाडी पाठवा म्हणतात आणि गाडीमध्ये 4 लोक बसून येतात. गाडीचा खर्च 3,000 रुपये होतो आणि 4 लोक बसून येतात. ही वस्तुस्थिती सांगतो. लोकांना स्वतःच्या हक्काची भूल पडली आहे. तो विसरला आहे या धार्मिक उच्छांदामुळे. हो, धार्मिक उच्छाद म्हणजे बीजेपी असं तुम्ही समीकरण करता आणि तिकडे गेले म्हणजे सगळे मदत त्यालाच मिळतील. म्हणजे आपण हिंदू धर्मात बोललो तर काँग्रेसचं मत नाही मिळू शकत असं आहे का? असं आहे, सत्तेसाठी जर कुठली भूमिका स्वीकारायची तर ती उद्या ती स्वीकारता येईल. आपण काँग्रेसची आयडिओलॉजी जी आहे, काँग्रेसचा विचार आहे, हा केवळ एखाद्या धर्माचा उदोउदो नाही. कधी काँग्रेस हा लेफ्टिस्ट नव्हता, काँग्रेस हा डावाही नव्हता ना काँग्रेस हा उजवाही नव्हता. बघा, महात्मा गांधींनी हे आत्ता सांगतायत भारतीय जनता पक्ष आहे, गोरक्षणाची सुरुवात आणि गोरक्षा काय म्हणतो त्याला आपण उभे करण्याचं काम, गोशाळा कोणी केल्या? कल्पना कोणाची होती? महात्मा गांधींची होती. ती जोपासत आलो. जोपर्यंत इंदिराजी होत्या तोपर्यंत देश पुढे होता. जोपर्यंत राजीवजी होते तोपर्यंत देश पुढे होता. मनमोहन सिंगजी आले, देश पुढे करून काम केलं. देश म्हणजे देशातील सर्व जनता. पण भाजप आली आणि देश नाही तर धर्म महत्वाचा म्हणून काम केलं. आम्ही देश पुढे करून काम केलं, यांनी धर्म पुढे करून काम केलं आहे. आणि त्यातून तुम्ही जे म्हणताय राजेश्वरजी, हा विषय आता एवढा काँग्रेसनी कुठली भूमिका घ्यावी? काँग्रेसची भूमिका ही सत्तेसाठी नाही तर देशासाठी आहे. सत्ता येईल नाही येणार, उद्या काय होईल ते होईल. हे किती काळ राहू देत, काँग्रेस 70 वर्ष राहिली, उद्या 70 वर्ष राहते. पण भूमिकेशी तडजोड करणं म्हणजे देशाशी गद्दारी आहे असं आम्ही समजतो. हो, तुम्ही ओबीसींचा भव्य मोर्चा काढला, नंतर मग तुम्हाला इन्कम टॅक्सचे 2 नोटीस आले असं तुम्ही सांगितलं. आले होते नोटीस. हो, पण जे ओबीसीच्या मुद्द्यावरही म्हणजे हे धार्मिक वाद पुढे करून दिशाभूल करत आहे, ते विषय तसाच आहे तो अजूनही. तुम्हाला सांगतो, या सगळ्यात बळी कोण पडत असेल आत्ताच्या याला तर तो ओबीसी समाज बळी पडतो आहे. म्हणजे प्रवचनाला, धार्मिक कार्याला. मी पाहिला आहे नागपूरचा मेयर, एक्स मेयर, दिवाळीच्या दिवशी नॉनव्हेज खाताना मी पाहिला. त्याला देव नाही माहित, त्याला धर्माशी संबंध नाही आहे. देव आणि धर्माशी त्याचा संबंध नाही आहे. तो भारतीय जनता पक्षाचा मेयर होता. नॉनव्हेजची डिश पुढे होती आणि बसलो. यावरून हे समजा की ती माणसं बहुजनांना धर्मात अडकवून त्यांचा बळी घेण्यासाठी करतायत. पण बहुजनांच्या लक्षात किंवा ओबीसीच्या लक्षात हे डोक्यात शिरत नाहीये. ज्या दिवशी डोक्यात शिरेल त्या दिवशी देशातलं परिवर्तन झालेलं तुम्हाला दिसेल. आणि त्याचा तर इतिहास खूप वेगळा आहे. मी आता जर बोलायला लागलो तर मग ते आम्हाला खूप जुन्या इतिहासावर जावं लागेल. 5,000, 10,000, 2,000 वर्षापासूनच्या इतिहासावर पुढे यावं लागेल. एक स्पष्ट सांगतो, देशाची वाटचाल ज्या वेळेस धार्मिक किंवा धर्मांध व्यवस्थेवर उभी होते त्या दिवशी या देशातील शोषित, पीडित, आदिवासी, दलित, ओबीसी कोणा सांगतो हा गुलाम होण्याच्या साठी
टप्प्याटप्प्यानं का होईना पण पुढे येईल. बघा, पंतप्रधान आहेत, पण इतर मंत्र्यांच्या 10 मंत्र्यांची नावं सांगा म्हणून शाळेतल्या पोराला विचारलं तर ते सांगणार नाही. राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, पण राज्यातल्या 20 मंत्र्यांची नावं सांगा म्हणून जर म्हटलं तर पोरं सांगणार नाही. कारण सत्ता आणि संपत्ती ही सेंट्रलाइज करायचं, एकत्रित त्याला म्हणजे ही सत्ता आणि संपत्ती मर्यादित लोकांच्या हातात ठेवायचं, ही जी संघाची भूमिका आहे, ही जी बंच ऑफ थॉटमध्ये वडवळकर गुरुजींनी मांडलेली भूमिका आहे, त्या भूमिकेवर हे सरकार चाललेलं आहे. आता रोजगारामध्ये सुद्धा जयरामजी आणलेला आहे. रोजगारामध्ये जे मनरेगा होता ते आता जयरामजी आणला आहे. म्हणजे तुम्ही त्याच्या परिश्रमाला सुद्धा, काम करण्याच्या घामाला सुद्धा रामाशी जोडून त्याची कामाची किंमत तुम्ही शून्य करणार आहात, त्याच्या घामाची किंमत तुम्ही शून्य करणार आहात, हे त्यातून त्यांना दाखवायचं आहे की तुला जे काही मिळालं ते तुझ्या परिश्रमामुळे नाही, ते तुझ्या घामामुळे नाही, तुझ्या कष्टामुळे नाही, तर ते रामजीमुळे मिळालं. त्यामुळे तुझी जयरामजी म्हणत जा, तुझ्या मुखात ते येऊ देत, पण तुझ्या कष्टाला मात्र कुठे थांबवता येणार नाही. अशा पद्धतीचं काम व्यवस्थितपणे चाललेलं आहे. मराठा आरक्षणावर सरकारने केलेलं नाही म्हणून ओबीसीचा एक विषय तुम्ही जो त्याला पूर्ण करा, मी थोडा विषयाला बघितलेली खरं म्हणजे ओबीसी हा मी प्रयत्न केला. ओबीसी मराठाच्या संदर्भातला जो विषय आहे त्याला लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि कधी नव्हे तो भूतो भविष्यती असा मोर्चा पण निघाला. मी आता महाराष्ट्रातील ओबीसीचं एक युवा संमेलन पण घेतो आहे. मी त्याला हे पुढच्या महिन्यात माझं ठरलेलं आहे. नागपुरात तो संमेलन होतो आहे, युवा संमेलन. आमची तयारी होते त्याची, आमच्या काही मंडळी कामाला आम्ही लावली आहे. मला वाटतं की या तरुणांच्या डोक्यामधून तुझ्या घरातला असलेला देवारा तू शाबूत ठेव, पण तुझ्या हक्कामध्ये, तुझ्या अधिकारामध्ये देव आणू नकोस, हे त्यांच्या डोक्यात घालण्यासाठी उद्याचा हे संमेलन मला उपयोगी पडेल असं मला वाटतं आणि त्याची तयारी मी करतोय. ज्या दिवशी देवारातील किंवा त्याच्या देवघरातील देव त्यांनी पुजावा, पण त्याच्या हक्काच्या आड देव येऊ नये हे त्याच्या डोक्यात ज्या दिवशी वाटेल, भिनेल, त्या दिवशी तो या सगळ्या व्यवस्थेपासून मुक्त होईल आणि हे घालण्याची आवश्यकता आहे. त्याचा प्रयत्न मी करतोय. मराठा आरक्षणासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नावर आपण म्हणजे मूल्यमापन कसं करायचं असतं, म्हणजे त्यांनी केलेलं व्यवस्थित वाटते का तुम्हाला? नाही बघा, हे सरकार चाणक्य आहे. मी त्या दिवशी म्हणालो हे धूर्त आहे. चाणक्य आहेच, पण हे सरकार धूर्त आहे आणि धूर्त माणूस हा फार डेंजरस असतो. चाणक्य एखाद्या वेळेस ठीक आहे, तो आपला चाणक्य असं म्हणायचे की अगर आग लगी है तो आग बुझानी है तो पूरी तरह बुझा दो ताकि तिनका ना बजे, फिर से वो आग में रूपांतर न हो, वो चाणक्य कहते. तो ये चाणक्य ठीक है, क्योंकि दोबारा आग अगर बुझाने के बाद में फैलती है तो फैलना नहीं चाहिए. ये चाणक्य ठीक है. धूर्त क्या होता है? धूर्त ये होता है कि खुद के लिए दूसरों की चिंता नहीं करता, दूसरा मर जाए, दूसरा मिट जाए और खुद जिंदा रहे. ये धूर्त आदमी का काम होता है. धूर्त आदमी कभी भी खुद शिकार नहीं करता. धूर्त को हम कोला कहते. कोला हा कोला फार धूर्त असतो. कोला शिकार करत नाही, पण आयत्या शिकारीवर जाऊन वाघ जर खाऊन पोट भरून बाहेर गेला तर हा कोला तुटून पडतो. तर हा धूर्त माणूस कधी समाजाची त्याला देणं घेणं नसतं, जाती धर्माशी व्यवस्था नसतं, कुठल्या माणसाशी व्यक्तीशी त्याचा काही हे नसतो. तो स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही स्तराला जाऊन गरज पडली तर तो आरोप दुसऱ्यावर व्हावे आणि स्वतः सेफ व्हावा. आरोपी दुसरा व्हावा, स्वतः सेफ राहावं. पण पुढच्याचा बंदोबस्त करत असताना आज सरळ गोळी चालवणार नाही, हा दुसऱ्या थ्रू गोळी चालवतो, दुसऱ्या थ्रू मारतो. असं हे धूर्त राजकारणात आता खूप लोक आलेले आहेत.
आणि त्यामुळं हे मराठा आंदोलन धूर्त व्यक्तींच्यामुळे दोन समाजात भांडणं निर्माण झाली आणि मराठ्याच्या हाती काय लागलं की नाही ते येणारा काळ सांगेल. सर, एक प्रश्न असा आहे की तुम्हाला अनेक वर्षांपासून आम्ही राजकारणात पाहतो. आता आधीचे वडट्टीवार आणि आत्ताचे वडट्टीवार याच्यात फार फरक दिसतो. म्हणजे आत्ताचे वडट्टीवार म्हणजे एकदम तुमच्यात हा बदल कसा झाला? तुम्ही बहुजनवादी झाले, एकदम परिवर्तनवादी झाले, ओबीसी वादी झाले, ओबीसीचे प्रश्न मांडायला लागले. म्हणजे आत्ताची वडट्टीवार आणि आत्ताच्या वडट्टीवारांमध्ये हा बदल कसा झाला? अधिक secular- माझे वडील 10 वर्षे सरपंच होते गावचे. मी NSUIचा तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं. मी शिवसेनेत गेलो. बाळासाहेबांचं हिंदुत्व हा वेगळाच हिंदुत्व होता. आजही तो हिंदुत्व. बाळासाहेबांनी कधी जात धर्म पंथ विचारला नाही. त्यांच्या हिंदुत्वाची व्याख्या वेगळी होती. भाजपाच्या हिंदुत्वाची व्याख्या वेगळी आहे. ही भाजपाच्या हिंदुत्वाची व्याख्या हे स्वतःच्या स्वार्थासाठी आहे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची व्याख्या ही राष्ट्रासाठी होती. ही बाळासाहेबांची भूमिका होती. ही राष्ट्रासाठी यांची हिंदुत्वाची व्याख्या नाही आहे. ही सत्ता आणि स्वतःला स्वाहा करण्यासाठी, स्वतःला मिळवण्यासाठी यांची व्याख्या आहे. हे सोयीनुसार हिंदुत्वाचा व्यापार करतात. बाळासाहेब सोयीनुसार हिंदुत्वाचा वापर करत नव्हते. हा त्यातला आणि यातला फरक आहे. मी तिथून ज्यावेळेस काँग्रेसमध्ये आलो, माझ्या रक्तामध्ये तर मुळातच काँग्रेस होती, कारण मी तिथेच होतो. माझे वडील तिथे होते. आमचं घराणं काँग्रेस होतं. मी सुद्धा स्वतः काँग्रेसमध्ये काम केलं, NSUIमध्ये काम केलं विद्यार्थीच्या. आणि आज जो बदल झाला की ही जी परिस्थिती आता निर्माण होते आहे राजकारणामध्ये, म्हणजे असं वाटतं की या देशातील नक्षलवाद संपला, दहशतवाद संपला. तो हातात बंदुका घेऊन खुलेआम आपल्या अधिकारासाठी लढत होता. ते आम्हाला दिसत होतं की हा बंदूक मारणार आहे. पण आत्ताचा जो दहशतवाद आहे, आत्ताची जी सत्तेमध्ये राजकारणाचा वापर जो होत आहे, तो बंदूक तलवारीपेक्षा महाविघातक आहे. कारण न कळत तुमच्या खांद्यावर हात ठेवून तुम्हाला जो दिलेला प्याला आहे त्याच्यात जहर घालून, विष घालून ते तुम्हाला संपवण्याचे जे धोरण चाललं आहे, हे या देशामधील 80-85% लोकांसाठी. मी उदाहरण सांगतो तुम्हाला, बघा सांगताना राहून गेला. अरे जी मंत्री आहेत त्यांना कुठला अधिकार ठेवला आहे? त्यांच्या मागे, प्रत्येक मंत्र्यांच्या मागे एक RSSचा बंदा मागे लावला आहे. हे ओपन सांगतो सगळ्यांच्या पुढे. त्यांना फ्रीडम कुठलाच राहिला नाही, त्याला कुठलाच अधिकार राहिला नाही. त्यांची प्रत्येक फाईल सही करायच्या पूर्वी बॉसची परमिशन घ्यावी लागते. म्हणजे हे दुसऱ्याच्या दयेवर जगणारी माणसं झाली यार. पोपटांचे पंख काढावे आणि पोपटाला हातातल्या दाण्यावर निर्भर करावं, हे खाल्याशिवाय तू जगू शकत नाही. ही सगळ्यांची पोपट करून ठेवली आहे बहुजन जेवढी मंत्री झाले. कुठला एखाद्या जर मंत्र्यांना त्याच्या खात्यामध्ये 5-25 कोटी रुपयाचा निर्णय घेण्याचा अधिकार नसेल तर तो मंत्री म्हणून काय आहे? ही यांना अशी व्यवस्था निर्माण करून दिली गेली की आता आपण पाहिलंय की शिवरायांच्या असतानंतर, शिवराय गेल्यानंतर किंवा संभाजी महाराज गेल्यानंतर जी पेशवाई देशामध्ये आली, हा मुद्दाम शब्द वापरतो, मराठ्यांना गादीवर बसवून नावापुरती ती गादी, पण त्या गादीला अधिकार नव्हता. गादी नावापुरती होती. आज या राज्यातील मराठ्यांची स्थिती ती खुर्चीपुरती आहे. हक्काला अजिबात तिथे कुठे थारा नाही. आता पेशवाई आली असं, हा, आता पुन्हा पेशवाई आली असं. मी तिथे नो कमेंट्स म्हणेन सध्या. मला सर, आगामी महापालिका निवडणुकीसाठी काय स्ट्रॅटेजी आहे काँग्रेसची? महापालिकेमध्ये अनेक ठिकाणी आम्ही तडजोडी केल्या आहेत, काही ठिकाणी झाल्या नाही झाल्या. आम्ही बघा, आम्ही बिना शस्त्रांनी लढणारी माणसं आहोत. आम्ही गांधीजींचा अहिंसावादी विचार घेऊन, ना शस्त्र है ना धन है, कुछ नहीं, हम लड़ेंगे
आज नाही तो कल हमारा होगा असं आम्ही डोक्यात ठेवून लढतो. विचाराशी तडजोड करायची नाही. आम्ही सांगितलं राज ठाकरे उद्धव ठाकरे बरोबर राज ठाकरे येत असतील आम्ही तडजोड करणार नाही. ज्या ठिकाणी शरद पवारजी आमच्या अजितदादाबरोबर जात असतील तर आम्ही सांगितलं आम्ही तडजोड करणार नाही. विचाराशी तडजोड करायचं नाही. सत्ता ही सर्वोच्च नाही तर विचार सर्वोच्च आहे. हे विचार करून आम्ही आमची पुढची निवडणूक आम्ही लढवत आहोत. तर शेवटचे दोन प्रश्न आहे. युवकांना काँग्रेसमध्ये किती संधी आहे आणि तुम्हाला जर संधी मिळाली तर महाराष्ट्रात तुमचं विजन काय आहे? महाराष्ट्राकडे कसा बदल घडवा? नाही आता संधीला तर भरपूर वेळ आहे अजून आणि ठीक आहे संधी कोणाला मिळते काय आत्ताचे आम्हाला सरकार येईल असं वाटत होतं पण ते काय झालंय सगळं पाहिलंय त्यामुळं आपण तो विचार नको करू. पण युवकांच्या संदर्भात अधिकाधिक युवकांना आता संधी राजकारणात दिली गेली पाहिजे आणि काँग्रेसकडे आता युवकांना संधी दिल्याशिवाय पर्यायच राहिले नाही. कारण एक पिढी जी होती ती आता गारद झाली आहे. त्यामुळे तुम्हाला आत्ताच्या झालेल्या निवडणुकामध्ये आम्ही 80% जागा 50%च्या आतल्या लोकांना दिल्या आहेत. 80% आणि त्यातले 35% जागा या 30%च्या आतल्या लोकांना दिल्या आहेत. माझ्याकडे सगळं डेटा आहे. इलाजच नाही काही दुसरी माणसंच राहिली नाही. लढण्यासाठी जे माणसं लागतात ती आता तरुणच राहिली आहेत आणि ते तरुण स्वच्छपणे काम करू शकतील म्हणून अधिकाधिक पडतील. जिंकणार हा निकष न ठेवता पडतील पण त्याचं नेतृत्व उद्या फुलेल नेतृत्व उभं राहील म्हणून युवकांना संधी देणं राजकारणात असू दे समाजकारणात असू दे किंवा कुठल्याही क्षेत्रात असू दे तो युवक पुढे ठेवून काम करावं लागेल. उद्याचा भारत युवकांचा भारत म्हणतो तरुणांचा भारत म्हणतो आपण पण तरुण पुढे आला की त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. तो विश्वास आम्हाला दाखवावा लागेल तर राजकारणात आणि बाकी पक्षाला एक बळकटी मिळेल असं मला वाटतं.